आणि जे काय निर्बंध टाकलेत आपण पहिल्या षटकानंतर 3 धावा वजा करणार आहात, लक्षात घ्या. ऑरेल्स आपण असं करूया, पुढच्या डावामध्ये टिवरीच्या धावफलकामध्ये पहिल्या ओव्हर नंतर त्या 3 धावा ऍड करायच्या. ओके, आपण मॅच ऑन करूया. बॉलिंग ट्रॅकवर प्रताप सज्ज होत आहेत. स्परा 11 राजवळी या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज, नॉन स्ट्रायकर एंडला सतेज आहेत. आणि स्ट्रायकर एंडला चला एक्स्ट्रा मेंबर लगेच धावत या, फास्ट या. 4 षटकांचं क्रिकेट आहे, लक्षात घ्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिल्या दिवसातील 2 संघ जिंकलेले आहेत. दुसरा सामना आहे, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे, लक्षात घ्या. आणि नंतर आपण आजचं वेळापत्रक सुरू करणार आहोत. आणि कल्पेशजी, आजच्या वेळापत्रक पहिला सामना JR स्पोर्ट्स दहिसर वर्सेस उत्तन बॉईज उत्तन. चला उत्तन बॉईज, मला तुम्ही ऐकत असाल प्रिन्स मूवीजवर आपण त्वरित येण्याची नोंद करायची आहे. आपण टॉस करून लगेच पुढचा सामना चालू करणार आहोत, कारण आयोजकांचे निर्देश तसे आलेले आहेत. अन्यथा तुम्हाला सुद्धा पेनल्टी लागू शकते, कारण या अगोदर आता जियांशी 11 या संघाला 3 धावांची पेनल्टी लागू झालेली आहे उशिरा आल्यामुळे. त्याचमुळे आपण जर मला ऐकत असाल, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. सतीश नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला योगेश हे फलंदाज आपण पाहतो. जियांशी 11 नायगाव कोळीवाडा या संघाकडून सुरुवात देताना. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. प्रताप भोईर. जबरदस्त क्रिकेट होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना, पाहूया ती अपेक्षा आहे. 2 संघ पूर्ण करतात का. बॅकफुट केलंय, पंच केलं बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचताय डीप कव्हरच्या बॉलवर, थोडं फंबल झाले, बॅकअप आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल सतीशचा, कॉल योगेशने पूर्ण केला. थ्रो बॉलिंग एंडला तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आणि आजच्या संध्याकाळच्या सत्राची सुरुवात डबलने केलेली आहे योगेश कोळी. जियांशी 11 नायगाव या संघाकडून खेळत असताना 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये जास्त वेळ तुम्हाला मिळत नाही सेट होण्यासाठी. त्याचमुळे तुमचा माइंड सेट तुम्हाला क्लिअर ठेवून खेळावा लागते, आणि तोच माइंड सेट योगेशचा पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, कट केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप कव्हर पॉइंटला, सिंगल कंप्लीट होईल. यावेळेस बॅटिंग एंडला योग्य थ्रो, वा चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होते आणि तितकाच चांगला थ्रो बॉल बॅटिंग एंडला तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक सिंगल स्ट्रायकर एंडला आता सतीश पोहोचतायत, ज्यांच्या नावावर जलद गतीने अर्धशतक पूर्ण करण्याचे कित्येक विक्रम आहेत. ते सतीश तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच एक आयडियली जी स्ट्रायकर्स बॅटर्सची जोडी हवी होती जियांशी 11 या संघाला, तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांचा वेग तसाच चालू ठेवण्यासाठी हे 2 फलंदाज आवश्यक आहेत, पण त्यांना रोखण्यासाठी जो योग्य पर्याय आहे स्वरा 11 राजावळी या संघाकडे, तो म्हणजेच प्रताप भोईर. फिरकीपटू आहेत आणि नवीन बॉलला ग्रिप करण्याची देखील त्यांची कला भन्नाट आहे, आणि म्हणूनच पहिल्या षटकासाठी त्यांना निवडले गेले आहे. प्रताप भोईर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतात. फ्लाय स्लिप आहे, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, फाईन लेग, सर्कलच्या आतमध्ये. पंच केल्या बॉलला, पॉवर प्लेचा फायदा उचलायचा, बॉल अडवला जाईल डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन सातत्याने पाहायला मिळते. थ्रो देखील तितका चांगला, पण थ्रो थोडा धीमा आहे. निलेशच्या वतीनं चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं त्या झोन मध्ये पाहायला मिळते, कारण ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवतात प्रताप, आणि त्याचमुळे फलंदाजांना सुद्धा तोच पर्याय योग्य वाटतो, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा. आणि सातत्याने तेच प्रयत्न फलंदाज करतात, आणि त्यामुळे निलेश थोडे जास्त व्यस्त राहिलेले आहेत, पण त्यांनी आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चपळ आहेत, आणि चपळ असल्यामुळे ते बॉलवर पोहोचतायत, बॉल गॅदर करतायत, योग्य त्या एंडला थ्रो करतायत. आपल्या संघांसाठी धावा वाचवण्याचं काम निलेश डीप मध्ये करतायत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली जियांशी 11 नायगाव कोळीवाडा या संघाची 5. यावेळेस टप्पा थोडा पुढे घेतला होता, बॉल थोडा धीम्या गतीचा होता. वेट फॉर अंपायर सिग्नल, बॉल कुठे ब्रश झालाय तर बॉल बॉडीला ब्रश झालाय, त्याचमुळे लेग बाईटची 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. प्रतापला माहिती आहे कुठल्या चेंडूला वेग द्यायचा आहे, कुठल्या चेंडूतून वेग काढून घ्यायचा आहे. आणि यावेळेस अटॅकिंग मोड मध्ये आले होते सतीश, आणि त्यांना थांबवण्यासाठी त्यांनी धीम्या गतीचा लेग कटर हाताळला. शफल झाले आणि आता सफल सुद्धा झाले. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगला स्टॉप, क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं भूमीचं पाहायला मिळते. ताळमेळ चुकला होता विकेट किपर प्रकाश. अपेक्षा नसते जेव्हा उत्कृष्ट दर्जाचा यष्टीरक्षक असा चुकतो, कारण फलंदाजाला बाद करण्याचा मौका निर्माण झाला होता, ताळमेळ चुकला होता फलंदाजांचा, आणि आता ही संधी सोडलेली आहे. बघा क्रिस बॉक्सच्या मागे सरकले.
दरम्यान धावसंख्या झाली 8. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आणि आता कदाचित तो रकाना भरला असता विकेटचा, पण तसं काही झालं नाहीये. अजूनही तिकडे शून्यच. चांगला बॉल, यावेळेस चकवा देणारा बॉल होता प्रतापचा. फुल लेंथ बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. योगेश कोळी चुकले. रिप्ले मध्ये आपण पाहतोय जास्त वळण नव्हतं, पण कोण बनवत हा बॉल विकेट किपरच्या हातात विसवला. आणि दरम्यान शेवट या पहिल्या षटकाचा डॉट बॉलने झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना जियांशी 11 नायगाव संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच. सुशांत शिंदे आपण ऑन स्क्रीन पाहतोय. काय स्माइल आहे सुशांतची. आणि सोबत त्यांच्या आहेत सुशांत, आपल्या बाजूला आपले मित्र सुमित आहेत. आणि काय स्माइल आहे सुशांतची. कारण असं वाटतं कोलगेट वाले तुम्हाला आता हायर करतील जाहिरातीसाठी. इतकी चांगली स्माइल सुशांत यांची पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन आहेत ते. प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन हुशार आहेत, त्यांना माहित आहे की स्क्रीनवर नेमकं काय आणायचं आहे. ते नेहमीच तेच करत आहेत. म्हणूनच पुढं भिवंडीच नाही तर आता गुजरातमध्ये सुद्धा प्रिन्स मूवीजचं खूप चांगलं काम पसंत केलं जाते. बघा, मार्ग वेगवेगळे असतात, योग्य तो तुम्हाला निवडायचा असतो. आणि प्रिन्स मूवीजने खूप चांगला मार्ग निवडलेला आहे आणि चांगलं काम, टॅलेंटवर त्यांचं काम आपण सातत्याने पाहतोय. भिवंडीतील सर्व स्पर्धा प्रिन्स मूवीजच्या वतीने कव्हर केल्या गेलेल्या आहेत. आयोजकांचा विश्वास त्यांनी संपादित केलेला आहे. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. ओव्हर द विकेट, वेगवान बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बॉल. पुन्हा एकदा निलेश. वाह, या समतल मैदानात नाही आहेत, या चढ उतार असलेलं मैदान. आणि या चढ उतार असलेल्या मैदानामध्ये निलेशचं क्षेत्ररक्षण वरच्या स्तराचं पाहायला मिळालंय. प्रसादचा हा वेगवान बॉल होता, ड्राईव्ह केलाय सतीशने. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये पूर्ण केली एक सिंगल. स्ट्राईकवर आता पुन्हा एकदा योगेश कोळी. धावसंख्या बिनबाद 9. दोन्ही फलंदाज वेळ देतात स्वतःला. प्रसाद ओव्हर द विकेट. कनेक्शन तितकंच प्रॉमिसिंग झालं नाहीये. अटेम्प्ट घ्यायचा होता योगेश कोहली यांना, मोठा फटका खेचायचा होता. ऑन साइडला मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्यांचा जरूर होता, पण नाहीसे तसं काही जुळलं नाही. आणि अजूनही ती निराशा त्यांच्या वतीनं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. प्रसाद ते व्हेरिएशन जोपासतात गोलंदाजी करताना. पहिला बॉल त्याने वेगाने हाताळला होता, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर सरकले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला स्ट्रोक खेळला. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. सतीशच्या बॅट मधून येतोय षटकार, 6 6 धावा. खेचून धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 16 वर. जियांशी 11 नायगाव या संघाची. ड्राईव्ह केलंय, मिड विकेट नाहीये, मिड ऑन नाहीये. बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. प्रताप चांगलं कलेक्शन, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा कॉल यशस्वी केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. शिस्तीची फलंदाजी या दोघांची पाहायला मिळते. योगेशच्या वतीने आतापर्यंत 6 धावांचं योगदान मिळालंय आणि सतीशच्या वतीने 11 धावांचं योगदान मिळालंय. सतीशने तर या अगोदर एक षटकार सुद्धा खेचलेला आहे. 4 चेंडूचा खेळ या षटकाचा संपलेला आहे. प्रसादने 10 धावा षटकात खर्च केल्यात. विकेटच्या शोधात आहेत प्रसाद. उद विकेट, क्रॉस बॅटेड अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला. भूमीत बॉल स्टॉप करतायत. क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं राहतं. भूमीची कॅप्टन्सी देखील तितकीच चांगली या सीझन मध्ये राहिलेली आहे. स्वरा 11 राजवली या संघासाठी. पूर्ण केल्या जातात तर 2 धावा. शेवटचा एक धाव, माफ करा, 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 19 वर. शेवटचा 1 बॉल बाकी या सेकंड ओव्हर मधला. 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये फलंदाज सुद्धा डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स वर जात नाहीत. त्यांना माहिती आहे द्यायचंय तर आताच द्यायचंय. स्लॉगेट करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न गडबडला. शेवटचा बॉल डॉट बघा, पुन्हा एकदा शफल झाले. स्लॉगेट करायचा होता, शरीराशी संपर्क झाला बॉलचा. बॅटशी झाल्यानंतर गळ्यावर बॉल आदळलेला आहे.
पण जास्त वेगानं तो आघात झाला नसावा अशी अपेक्षा. योगेश ओके ओके. बघा हे एक स्पिरिट आहे क्रिकेटचं की खेळायचंय तर आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांनी राजावळी संघासाठी नेहमीच आपलं प्रेम वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वर्तवलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी राजावळी संघ खेळतो आवर्जून ती बक्षिसं लावतात. आणि म्हणूनच क्रिकेट आपण खेळलंय आणि आताच्या काळातील मुलांनी सुद्धा मोबाईल मध्ये न थांबता क्रिकेट या खेळाकडे जावं आणि आपली शारीरिक पातळी उंच करावी, तोच त्यांचा उद्देश आहे. आणि त्याचमुळे स्वतः आता आयोजक या नात्याने तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कल्पेशजी पाटील असतील, त्याने देखील खूप चांगल्या पद्धतीनं वेळ आणि आपला अनुभव झोकलेला आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत, दिनेश येत आहेत. थोडं गायडन्स प्रताप दिनेशला देतोय. आवश्यकता आहे त्या गायडन्सची, मार्गदर्शनाची. कारण अनुभव तुमच्या संघात असेल तर त्या अनुभवाचा फायदा उचलला गेला पाहिजे. या अगोदर 2 अनुभवी गोलंदाजांनी गोलंदाजी केली पण त्यांना यश मिळालं नाही. त्याचमुळे तुमच्याकडे पर्याय आहे, ते पर्याय वापरले गेले पाहिजे. 4 पर्याय तुम्हाला वापरायचे आहेत. खर तर स्वरा 11 या संघाकडे 7 ते 8 बॉलर्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे. पण आता कुठले गोलंदाज वापरायचे ती निवड देखील तितकीच महत्वाची आहे. आणि पाहूया आता दिनेशला बोलवण्यात आलेलं आहे गोलंदाजीसाठी. ते पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर फलंदाज सतीश आहेत, 12 वर पोहोचलेत. फुल टॉस मिस करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगवान फुल टॉस होता. कदाचित सतीश नाराज आहे, दिनेश सुद्धा नाराज आहे. सतीश या कारणासाठी की मी फुल टॉस मिस केलाय आणि दिनेश या कारणासाठी की माझ्या वतीने या षटकाची सुरुवात फुल टॉस ने झाले. त्याचमुळे पाहूया, अपेक्षा भंग तर सतीशचा झालेला आहे. ज्युसी फुल टॉस होता पण अगोदरच त्यांनी स्लॉग हिट करण्याचं मन बनवलं होतं. त्याचमुळे फुल टॉसचा फायदा उचलता आला नाही. सतीशला धावसंख्या थांबले 19 वर. यावेळेस पुल केलाय, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल थेट सीमारेषा पार, प्रेक्षक स्टँड मध्ये. षटकार 6 धावा. अंदाज भारी पडलेले आहेत खरं तर स्वरा 11 राजावळी या संघाला. आणि त्याचमुळे जे द्यायचंय तुम्हाला आता जावं लागेल. ते दिलं नाही तर मग महागात पडेल. 40 पेक्षा पलीकडे गेला जर GIC 11 नायगाव तर थोडा त्रासदायक ठरू शकेल स्वरा 11 राजावळी संघासाठी पुढच्या इनिंग मध्ये. कारण संध्याकाळी रनचेस थोडासा कठीण होऊन जातो. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागते. आणि त्याचमुळे पहिल्या डावामध्ये चांगलं दिलं तर मग दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला योग्य ते नियोजन लावता येतं. पण आताच्या घडीला पूर्णपणे या डावावर आपला वरचष्मा ठेवलेला आहे GIC नायगाव या संघाने. योगेशने 6 चेंडू 6 बनवले आहेत, 100चा स्ट्राईक रेट. सतीशने आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलेलं आहे, 200हून जास्त स्ट्राईक रेट त्याचा आहे. त्याचमुळे आता धावसंख्येचा वेग तर समान कालांतराने वाढतोच आहे. धावसंख्या 25 झाले, 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला दोन्ही संघ उत्तन बॉईज उत्तन JR स्पोर्ट दैसर तर उपस्थित राहिलेला आहे. तर उत्तन बॉईज उत्तन आपण आपल्या येण्याची नोंद करायची अथवा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही देत आहोत. मयंक एंटरप्राइजेस स्टँड मध्ये जे आमचे सर्व नायगा कोळीवाड्याचे मेंबर बसलेत, आपण वर आरामात बसून घ्या प्लीज. पडद्यावर पाय ठेवू नका प्लीज, अशी रिक्वेस्ट आम्ही करतोय. तर दिनेशच्या विरुद्ध षटकार खेचतायत सतीश. एकंदरीत या डावाचा दुसरा षटकार त्यांच्या वतीने आपण पाहिलेला आहे. आता प्रकाश सुद्धा पोहोचतायत आपला अनुभव शेअर करण्यासाठी. आपल्या संघाकडून चांगलं होईल अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण एफर्ट्स प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते एफर्ट्स तुम्हाला द्यायचेच असतात. एफर्ट्स दिले तर तुम्हाला तो प्रॉफिट मिळू शकतो.
पण एफर्ट्स लावलेच नाहीत तर मग प्रॉफिट कसा मिळेल. आणि त्याचमुळे आता एफर्ट्स अजून जास्त झोकावे लागतील असाच निर्देश कदाचित प्रकाश पाटीलचा दिनेशला असेल. कारण पहिला बॉल जरी डॉट आलाय, पहिला बॉल सुद्धा फुल टॉस होता, तो फुल टॉस मिस केलाय सतीशने. आणि आता पुढच्या बॉलवर षटकार आलाय. धावसंख्या 25. अजून एक फुल टॉस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरचे निलेशने त्या जागेचा 7-12 आपल्या नावावर केलाय. म्हणजे तिकडनं बॉल मागे जाणारच नाही, ती दक्षता घेत आहेत आणि योग्य तर एंडला थ्रो करतायत. खूप चांगली कॅपॅबिलिटी, गुणवत्ता निलेशची डीप मध्ये आपण पाहतोय. सातत्यानं बॉल ते अडवतायत आणि आपल्या संघाचा फायदा करतायत. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर आता योगेश पोहोचत. धावसंख्या 26. 26 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस पण बोल्ड, लेग स्टिक डाऊन. फुल टॉस मिस करतोय योगेश कोळी आणि पहिला धक्का बसतोय 11 नायगाव कोळीवाडा. खरं तर 4-5व्या क्रमांकावर येतात, पण आता गरज आहे उर्वरित 8 चेंडूंमध्ये चांगला खेळ देण्याची. त्याचमुळे लक्ष्मण आता 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत. योगेश नाराज असतील, पण दिनेश नेमकं करतात काय. 3 फुल टॉस आतापर्यंत या षटकात आपण पाहतोय. 1 फुल टॉस डॉट, षटकार, सिंगल, विकेट. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि विकेटचा रकार तर भरतोय लक्ष्मण गंगीकर. स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 26. 1 गडी बाद. 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल दिनेश. यावेळी शॉर्ट ब्लेन बॉल होता ऑफस्टमच्या बाहेरचा, कट करण्याचा प्रयत्न ऑन, पण थोडे दूर राहिले होते बॉल पासून आणि त्याचमुळे लक्ष्मणचा हा जो कॅज्युअल अप्रोच आहे तो जास्त काय देऊन गेला नाहीये. जियांशी 11 नायगाव कोळीवाडा या संघाला. शेवटचा एक बॉल बाकी बघा. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता ऑफ कटर. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स घेतोय, आतलं रोटेशन घेतोय, डॉट बॉल येतोय. अजून एक फुल टॉस. लक्ष्मण गंगीकरला अपेक्षाच नव्हती. दिनेश आता स्मितहास्य करतायत की जे चाललंय ते चालू द्यायचं, कारण विकेट या अगोदर फुल टॉस वर मिळाली होती आणि शेवटच्या फुल टॉस बॉलवर सुद्धा विकेट मिळते आणि लक्ष्मण सिल्वर डक वर होत आहेत बाद. धक्का बसतोय 11 नायगाव कोळीवाडा. सन्मान्य केशवजी डुके साहेबांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम केशवजी. आपलं सुद्धा आम्ही नंदकुमारजी पाटील आणि कल्पेशजी पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 26. 2 गडी बाद. नियंत्रण ठेवलंय खरं तर दिनेशने, पण तो आनंदी असेल का. 2 विकेट त्याला मिळालेत. 5 बॉल फुल टॉस होते मागच्या षटकातले. तर केशवजी डुकले पाहायला मिळते. नंदकुमार पाटील यांच्या सोबतीनं चर्चा करतायत. राजवळी गावचं नियोजन आहे. 26 रन 26 धावा आणि राजवळी गावचं नियोजन असताना आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहणं महत्वाचं आहे. नंदकुमार पाटील यांच्या देखील मित्रसंबंध किती प्रदीर्घ आहेत तेच तुम्हाला मागच्या 4 दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं. दीपेश टिंडेकर नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंड आणि स्ट्रायकर एंडला सतीश. बॉलिंग ट्रॅकवर दाऊल. अजून एक गुणवत्ता असलेले गोलंदाज आहेत दाऊल, पण दरम्यान पहिला बॉल वाईडचा आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल. दाऊलच्या षटकाची सुरुवात वाईट बॉलने झाले. खरं सतीश शफल झाले होते, पण वाईड लाईनच्या बाजूनं बॉल गेलाय त्याचमुळे पंचांसाठी थोडं सोपं. विशाल नाईक सरांच्या तो इशारा वाईट बॉलचा. वेगदा वाढते. धावसंख्या पोहोचते 27 वर. 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट्स. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला आणि पाहूया पहिल्या डावातल्या 6 चेंडूनंतर जियांशी नायगाव कोळीवाडा हा संघ कुठवर जाऊन पोहोचतोय.
कारण सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आहेत, त्यांच्या वतीने या अगोदर 2 षटकार आलेत. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते. त्यासाठी सतीशने ती मेहनत घेतलेली आहे. काही काळासाठी योगेश कोळी यांनी त्यांना साथ दिली, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. पण लक्ष्मण आले आणि लक्ष्मण गेले, कधी ते कळलंच नाही. फुलटॉस बॉलवर त्यांना ती नजर ठेवता आली नाही आणि त्यामुळे ते बाद झाले. पण आता दीपेश दिंडेकर जे कॅप्टन आहे ते या संघाचे, आणि पाहूया कॅप्टन कडून कसा खेळला जातोय सतीशच्या सोबतीनं. तर दाऊलच्या ज्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल न झाली आणि आता धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. स्ट्रायकर एंडला सतीश, सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, कव्हर, ताकद आहे सतीशकडे, एलिव्हेशन मिळालंय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये मागे आणि त्याचमुळे बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या डावात 6, या डावातला तिसरा षटकार येतोय सतीशच्या बॅट मधून, सिक्सर. प्रिन्स मूवीजने म्हणजे त्यांच्याकडे जवळपास 15 ते 20 कॅमेरामॅनची फौज आहे, पण एकूण एक कॅमेरामॅन बॉलला परफेक्ट मिडल मध्येच कॅप्चर करतो. आपण रिप्लेमध्ये पाहिलं असेल, मागच्या 2-3 अँगल्सने आपण पाहिलं. या षटकाला आपण बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहतोय, बॉल तुम्हाला सेंटरलाच दिसेल आणि काळोखात सुद्धा तुम्हाला बॉल साईट होतोय. तर ही गुणवत्ता आहे प्रिन्स मूवीजची. प्रत्येक कॅमेरामॅन परफेक्ट अँगलने प्रेक्षकांपर्यंत बघा. हा सेकंड अँगल आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉल सेंटर ऑफ फ्रेमच पाहायला मिळेल. ही गुणवत्ता आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांना जे काही दाखवायचंय ते दाखवलं जातं आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा आनंदी असतात. चांगला फीडबॅक प्रेक्षकांचा मिळाला. धावसंख्या 33 झाले, 2 गडी बाद, 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकारानं या षटकाची सुरुवात झालेली आहे. सतीश अनस्टॉपेबल बॅटिंग. पण आता पाहूया, बॉल तर मागे गेलाय, अडवला जातोय. धाव घेण्याची गरज होती का? आता हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे, कारण एका बाजूनं सतीशची बॅट 6चा पाडा बोलते. आपण आता पाहूया, दीपेशने देखील ते आव्हान स्वीकारलेलं आहे. स्ट्रायकर एंडला दीपेश आहेत. या 2 धावा व्हाईट बॉलच्या ऍड होतील. धावसंख्या पोहोचते आता 2 गडी बाद 35, 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर दौल सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. ओव्हर द विकेट, अजून एक फुल टॉस, अपील अँड गिवन. LBW दीपेश दिंडेकर गोल्डन डकवर बाद. जे कोण आहेत? डीजे भाई यांचं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचते. पण सुशांत पुन्हा एकदा आपली स्माइल देतात. क्या बात आहे, कोलगेट स्माइल. आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत व्हॉट्सपीटावर. दरम्यान योगेश होळीकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत 5व्या क्रमांकावर. धावसंख्या 35, 3 गडी बाद, 2 चेंडूचा खेळ संपलाय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं, पुढचा बॉल षटकार, त्यानंतर 2 धावा वाईडच्या आणि त्यानंतर दीपेश दिंडेकर LBW बाद झालेत. योगेश होळीकर स्ट्रायकर एंडला. सतीशने स्ट्राईक बदलायची हवी होती का? आता हा प्रश्न पेव्हलियन बॉक्स मध्ये विचारला जाईल कदाचित, कारण एका बाजूने षटकार खेचतायत, 3 षटकार त्यांच्या वतीने आलेत. व्हाईट बॉलची धाव मिळत होती, स्ट्राईक रोटेट करून आता ते 2 बॉल्स तर नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबलेत आणि आता बॉल्स डिलिव्हर झाले ते षटकातले एकंदरीत 3 झाले, 3 बाकी आहेत. धावसंख्या 35, 3 गडी बाद. योगेश होळीकर स्ट्रायकर एंडला. दाऊल संधीचा फायदा उचलण्याच्या इराद्यात आहेत.
स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट प्रत्येक बॉलवर ती इम्प्लिमेंट करायचीच आहे, पण प्रकाश चुकले. प्रकाश कडून या चुका कधीच होत नाही, पण आज धावचीचा मोका सुद्धा एक निसटला. त्यानंतर हा सुद्धा मोकाच होता सतीशला नॉन स्ट्रायकर एंडला ठेवण्याचा, पण आता सतीशकडे स्ट्राईक गेले. बाईची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 3 गडी बाद 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू बाकी आहेत अजून या पहिल्या डावातले. योगेश होळीकर स्ट्रगल करत होते, 2 बॉल्स त्यांनी मिस आउट केलेत, पण आता बाईची धाव त्यांना मिळाली. धावल हवेत आहे, बॉल संधी आहे, पण क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावात 4 चौकार. काय सुरू बसलाय खरं तर सतीशला. परफेक्शन आहे, जशी त्याला संधी मिळते त्या संधीचा फायदा तो उचलतोय, जास्तीत जास्त वेगानं खेळतोय. स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा दाऊलने भाव खाऊन गेलाय. आणि आता गरज नसताना का थ्रो करायला हवाय, पण आता त्या ठिकाणी दुखापतग्रस्त आहेत सतीश, त्याचमुळे ही एक धावच मोजली जाईल. धावसंख्या 41. 4 षटकांचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. स्वरा 11 राजावळी संघासमोर 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर जयदीप पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. मुख्य आयोजक जयदीपजी पाटील, नंदकुमारजी पाटील, कल्पेशजी पाटील. कल्पेशजी पाटील देखील नियोजन करताना थोडेसे व्यस्त आहेत, पण पाहूया आता या धावांचा पाठला केला जाईल का, धावांना रोखलं जाईल का. चला जियांशी 11 जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच आपण सेट करून घ्यायचं, कारण यानंतर आपण पुढचा सामना लगेच खेळणार आहोत, जो खेळवला जाईल उत्तन बॉईज उत्तन वर्सेस JR स्पोर्ट्स दहिसर या 2 संघांदरम्यान. पुढचा सामना त्वरित खेळवला जाईल, त्याचमुळे लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं. जियांशी 11 नायगा कुईवाडा. आम्ही एक छोटासा डीजे ब्रेक बघतोय आणि ब्रेक नंतर आपण सेकंड इनिंगला लाईव्ह ऍक्शन मध्ये
आणि बॉल थोडा उशीर आला, थोडा लो होता योगेश होळीकर यांचा हा पहिला बॉल, आणि त्यामुळे त्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आला आणि डॉट येतोय. सुरुवात या डावाची डॉटने होते योगेश होळीकरच्या वतीनं. 24 चेंडू 42 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 10च्या गतीनं जायचं आहे स्मरा 11 राजवडी या संघाला. आणि त्याचमुळे आता त्यासाठी मोठे फटके खेचायचे त्या पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, त्याचमुळे पॉवर झोकण्याचा प्रयत्न तर प्रसाद यांनी केला होता, पण तो प्रयत्न फायद्याचा ठरला नाही. लेफ्ट बॅटर प्रसाद यावेळेस बॉल बाउन्स घेतोय आणि त्याचमुळे हा नियंत्रणाचा बाउन्स होता, हेच कुठेतरी कळतंय. दरम्यान डॉट पुढचा बॉल ओ लॉफ्ट केलाय बॉलला, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, कॅच कंप्लीट आणि ब्रॉन्झ डकवर बाद झालेले आहेत योगेश झेल टिपला आणि प्रसादचा खेळ संपलाय. मोठा धक्का बसलेला खरं तर स्वरा 11 राजवडी या संघाला, कारण प्रसादकडे ते अटॅकिंग स्ट्रोक्स होते, पण त्यांना मिड ऑफ क्लिअर करायचं होतं, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळायचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण एलिव्हेशन थोडं कमी पडलं आणि त्याचमुळे मिड ऑफच्या अगदी पलीकडे जास्त काय अंतर गाठलं होतं बॉलने आणि योगेश कोळी यांनी सोपा झेल टिपला आणि पहिलाच फलंदाज जास्त काही योगदान न देता शून्यावर परतीचा प्रवास करतो आणि प्रसादच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. नो डाऊट अबाउट इट, प्रकाश पाटीललाच बोलवण्यात आलेलं आहे. अटॅकिंग बॅटिंग तर चांगलीच आहे स्मरा 11 राजवडी या संघाकडे, फक्त त्या अटॅकिंग बॅटिंगला मैदानात आणावं लागेल आणि त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आता प्रकाश पाटील येत आहेत. दीपेश दिंडेकर यांना प्रकाशचा रीच माहिती आहे आणि त्याचमुळे त्यांच्या कम्फर्ट झोनवर क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. एक क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. जो कम्फर्ट झोन आहे खरं तर प्रकाश पाटील यांचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत योगेश होळीकरची, 3 चेंडू डॉट आलेत, पण यावेळेस ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचले, थ्रो बॅट बॉलिंग एंडला आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी, पण आता प्रकाश पाटील यांनी बॅट ड्रॅग केली आहे का, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. बेसिक आहे बॅट ड्रॅग करणं आणि त्याचमुळे आता काही अंशी काळजाचा ठोका चुकला असावा स्मरा 11 राजवडी संघातील सर्व मेंबर्सचा, कारण त्या ठिकाणी बॅट ड्रॅग झाले, पण आता कधी चेक करणार आहोत आपण पुन्हा एकदा. थोडा क्लोज आहे, परशुराम पाटील यांनी खूप चांगला निर्णय घेतला, क्लोज कॉल आहे. आपण तिसऱ्या पंचाची मागणी करतोय आणि आता मनोज घोडेकर सर आपण ऑन स्क्रीन आहोत, चेक करतायत वेगवेगळ्या अँगल्सने, कारण हा निर्णय खूप महत्वाचा आहे. खरं तर प्रकाश पाटील यांचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक होतं. लेट चेक, वेगवेगळ्या अँगल्सने आपण त्या गोष्टी चाचपणी करतोय, कारण जेव्हा क्लोज असतं आणि फ्लड लाईट्स मध्ये जेव्हा आपण त्या गोष्टीला जवळून पाहतो तेव्हा थोडंसं कठीण होऊन बसतं. त्यामुळे आता ही अग्निपरीक्षा पंचांची खरं तर घटना तर घडून झालेली आहे, पण आता आपण त्या घटनेला विविध अँगल्सने स्लो मोशनने पाहतोय. फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण प्रिन्स मूवीजच्या वॉर रूम मध्ये करतोय. आणि प्रकाश यांना परतावं लागेल. प्रकाश होत आहेत बाद, धक्का बसतोय दुसरा टीम स्वरा 11 राजवडीला. प्रकाश सुद्धा होत आहेत धावचीच्या स्वरूपात शून्यावर बाद. एकही धाव न बनवता 2 फलंदाज बाद स्वरा 11 राजवडी.
झालंय ते झालंय, पण यानंतर चांगलं काय देता येईल तोच विचार स्वरा 11 राजवडी या संघाला करावा लागेल. चला दोन कॅप्टन्स उत्तन बॉयज उत्तन वर्सेस JR स्पोर्ट्स दहिसर. JR स्पोर्ट्स दहिसर तर रेडी आहेत, ते वेळेच्या अगोदरच पोहोचलेले आहेत. तर उत्तन बॉयज उत्तन, जर माझा आवाज तुम्ही ऐकत असाल आपण आयोजकांशी संपर्क साधा, टॉस साठी उपस्थित राहा, कारण या अगोदरच JR 11 ला सुद्धा पेनल्टी 3 धावांची बसलेली आहे. तर कृपया जर माझा आवाज तुम्ही प्रिन्स मूवीज या युट्यूब वाहिनीवर ऐकत असाल आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि आपण आपली नोंद करा अशी नम्र विनंती आम्ही करतोय. योगेश होळीकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. यावेळेस पंच केलंय, पण भूमीतला सुद्धा परतावं लागतंय एक्स्ट्रा कव्हरला. सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन भूमीतचा खेळ संपला. एकही धाव नव्हता, 3 फलंदाज बाद स्वरा 11. मैदानाच्या पोहोचतायत दिनेश पोहोचतायत. थोडीशी घसरगुंडी फलंदाजांची पाहायला मिळते, पण डेप्थ आहे. खर तर स्वरा 11 राजवडी या संघाकडे फलंदाजांची डेप्थ आहे आणि एक फलंदाज सुद्धा भाव खाऊन जाऊ शकतो. जसं मागच्या डावामध्ये सतीश यांनी 3 षटकार खेचले होते आणि त्यांनी धावाला एक आकार दिला. त्याचमुळे असे फलंदाज तर खूप आहेत स्वरा 11 या संघाकडे. पण पाहूया, आतापर्यंत पूर्णपणे दबदबा आहे, निर्धाव षटकाच्या उंबरठ्यावर आहे योगेश होळीकर, ज्यांनी आतापर्यंत 2 विकेट्स मिळवलेत, एकही धाव खर्च नाही केली. दिनेश स्ट्रायकर एंडला आणि यावेळेस फॉलिंग स्वीप, वॉट अ स्ट्रोक, परफेक्शन, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल, तो आलाय आणि तो चमकलाय, फाईन लेग क्लिअर करून षटकार 6 धावा. पेनल्टीच्या धावा मोजून आता पहिल्या षटकानंतर धावसंख्या 9 झाले. 9 धावा 3 गडी बाद, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची. 18 चेंडू 33 धावा. JR स्पोर्ट्स आपण आलेला आम्हाला माहिती आहे, डोंट वरी. आणि आपण का नाही येणार, गीतेश जी आहेत आमच्यासोबत. उत्तन बॉईज बघा, आयोजकांच्या वतीने आता सूचना आम्हाला सातत्याने मिळत आहेत. उत्तन बॉईज चला आपली येण्याची नोंद करा, विनंती आम्ही सातत्याने करतोय. उत्तन बॉईज आपली येण्याची नोंद करा प्लीज. धावसंख्या 9, गडीबाद 3. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर पाहायला मिळत आहेत. हिमांशु घुसेकर हे नवीन गोलंदाज पंचांच्या. लक्ष्मण नाही बाबा. प्रफुल्लच्या या षटकाची सुरुवात डॉट बॉल होते. चला सुरुवात या षटकाची डॉट बॉल दीपेश जुंडेकर यांची लाऊड अपील. प्रताप नेहमीच इमानदारीने खेळतात आणि ते मला असं वाटते जर संपर्क झाला असता तर ते थांबलेच नसते. पण दीपेशने खूप चांगला प्रयत्न केला, नो डाऊट. यष्टांच्या मागे
जेव्हा आपण इतक्या जवळ आहोत, फ्लड लाईट्स मध्ये आहोत आणि फ्लड लाईट्स मध्ये असताना खूप कठीण असतं यष्टांच्या मागे काम करणं आणि दीपेश दिंडेकर यांनी खूप चांगले विकेट किपिंग आतापर्यंत केले. सुरुवात या षटकाची डॉटनं प्रफुल्ल आहेत बॉलिंग ट्रॅकवर, तर प्रफुल्लने चांगली सुरुवात या षटकाची केलेली आहे. ओव्हर द विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी उलटा खेळण्याचा प्रयत्न प्रताप यांचा होता. पुन्हा एकदा बॉल दीपेश यांच्या हातामध्ये. खूप चांगली रिदम गोलंदाज प्रफुल्लची आपण पाहतोय. मागच्या चेंडूची झेरॉक्स आपण म्हणू शकतो आपण, कारण अँगलचा वापर करताना 6व्या संपूर्ण बॉल त्यांनी विकेट किपरच्या दिशेने पोहोचवला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत. एकूण आतापर्यंत 7 डॉट बॉल्स आलेत. एक षटकार आहे या डावामध्ये. चांगलीच गोलंदाजी जियांशी. 11ची टायमिंग जुळत नाहीये. प्रताप भोईरचा स्ट्रोक खेळताना पुल करण्याचा प्रयत्न होता पण बॉल बॉडीला ब्रश होतोय. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत आता 15 चेंडू 32 धावांची गरज आहे आणि आता आस्किंग रन रेट वाढत चाललेलं आहे. आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे आणि त्याचमुळे कठीण आव्हान जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला भानावर यायचं असतं आणि भानावर येऊन आपला स्वाभिमान टिकवायचा असतो आणि म्हणूनच आता थोडं स्ट्रिक्ट खेळावं लागेल स्वरा 11 राजावळी या संघाला, कारण पूर्णपणे पकड गोलंदाजांचीच दिसून येते. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले गेलेत. पहिलं षटक योगेश होळीकरचं ज्यामध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आता हे दुसरं षटक प्रफुल्लचं ज्यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. स्ट्रायकरला दिनेश ज्यांनी पहिल्याच बॉलवर आलेला षटकार खिचला होता आणि धावफलक ज्यांच्या वतीने सुरू झाला होता आणि त्यांचा कम्फर्ट झोन आहे फाईन लेग लॉंग लेग, त्यासाठी त्यांनी क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे दिनेशसाठी, कारण फॉलिंग स्वीप लॅप स्वीप रॅम शॉट खूप चांगले खेळतात दिनेश आणि त्यासमोर त्या झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक दीपेश दिंडेकर यांनी तैनात केलेले आहे. कॅप्टनची जबाबदारी आहे प्रतिस्पर्धी संघाला ओळखून आपले प्लॅन्स बदलायची आणि तेच करत असताना दीपेश दिंडेकर दिसून येत आहेत. आता सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण सुद्धा बदललं जाते. फ्लाय स्लीप, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण दिनेशसाठी सज्ज केलेले आहेत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर प्रफुल्ल. हो, पुन्हा एकदा टायमिंग जुळत नाहीये. या मातीच्या विकेटवर खेळत असताना या गोष्टी तुम्हाला जुळून घ्याव्या लागतील, कारण या परिसरातील जवळपास सर्व खेळपट्ट्या ज्या आहेत त्या कॉन्क्रीटच्या आहेत आणि त्याचमुळे मातीच्या खेळपट्टीवर खेळत असताना तुम्हाला जुळून घ्यावं लागेल, कारण बॉल धीम्या गतीने तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याचमुळे तुमची बॅटस्विंग देखील तशीच तुम्हाला जुळून घ्यावी लागेल. कॉन्क्रीटवर खेळताना तुमच्याकडे बॉल वेगानं येतो, तुमची बॅटस्विंग तितक्या वेगानं जाते, पण मातीवर खेळत असताना बॅटस्विंग थोडी तुम्हाला बदलावी लागते आणि आतापर्यंत तेच जुळत नाही स्वरा 11 राजावळी संघासाठी. धावसंख्या 11, 3 गडी बाद जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 31 ची आणि बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 31 धावा. प्रफुल्ल तयार. ओव्हर द विकेट. हो, ऑन साइडला पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रतापचा दिसतोय प्रताप. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक. धावसंख्या पोहोचते 17 वर. 3 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 25 धावांची. 13 चेंडू 25 धावा. सामना चांगला रंगतोय. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण होते. प्रेक्षकांना ज्या शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेल्या लढतीची अपेक्षा होती तीच अपेक्षा आता प्रेक्षकांची पूर्ण होते. निकाल दोन्ही संघाच्या बाजूने झुकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण हा षटकार प्रतापचा योग्य त्या वेळी आला स्वरा 11 या संघासाठी. यावेळेस लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. बॉल जातोय मागे. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट. दुसरा त्यासाठी प्रयत्न. अजूनही स्ट्रगल चालू आहे. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉलवर आणि अजूनही बॉल हरवला जात नाहीये. दीपेश दिंडेकर सरते शेवटी बॉलवर पोहोचले. बॉल त्यांनी गॅदर केला. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 19. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता 23 ची. बॉल शिल्लक 12 चेंडू 23 धावा. स्वरा 11 राजावळी.
जबरदस्त रंगलेला आहे. जबाबदारीचा खेळ दोन्ही संघातील खेळाडूंना खेळायचा आहे. खरं तर ते आव्हान दोन्ही संघातील खेळाडूंनी उचललेलं आहे आणि ते पूर्ण सुद्धा करायचं आहे. निकाल आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जायचा आहे. त्याचमुळे प्रत्येक षटकावर तसं काम झालं पाहिजे. गोलंदाजी करताना जियांशी 11 नायगा कोळीवाडा या संघाच्या वतीनं पहिले षटक भन्नाट म्हणजेच योगेश होळीकरने पूर्ण कस लावला गोलंदाजी करताना. पण शेवटच्या बॉलवर दिनेश यांची गुणवत्ता पाहायला मिळाली आणि त्याचमुळे तो षटकार योग्य वेळी आला स्वरा 11 या संघासाठी. मागचं षटक प्रफुल्लचं सुरुवात बघा ना, पहिली 2 डॉट बॉल्स, त्यानंतर लेग बाईची एक धाव, पुन्हा एकदा लेग बाईज आणि 5व्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर डबल. त्याचमुळे तो पलटवार सुद्धा दिसतोय फलंदाजी करताना स्वरा 11 राजवडी या संघाचा. आम्ही सुद्धा या सामन्यामध्ये आहोत तेच कुठेतरी दर्शवतायत. हिमांशू बॉलिंग ट्रॅकवर येतात. तिसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर एंडा फलंदाज दिनेश आहेत, ज्यांनी 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलंय. आणि प्रताप सुद्धा आता त्या रिदम मध्ये येतोय. तो विंटेज प्रताप दिसून येतोय फ्लड लाईट क्रिकेट मध्ये. स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर होता पण बेल्स डाऊन, बोल्ड झालेत. दिनेशचा खेळण्याचा अप्रोच चुकला. धक्का बसतोय 4था. स्वरा 11 ला दिनेश बॅक टू द आउट. या षटकाची हिमांशूने विकेटने केलेली आहे आणि चुकीचा फटका. खरं तर सातत्याने बिहाइंड द विकेटच खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दिनेशचा होता आणि तोच प्रयत्न कदाचित गोलंदाजाने ओळखला. बघा किती सफल झाले होते. तिन्ही स्टंप्स त्यांनी मोकळ्या ठेवल्या होत्या. स्कूप करण्याचा प्रयत्न त्यांचा फसला आणि त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत स्वरा 11 राजवडी या संघाच्या. आणि अडचणी सोडवण्यासाठी दाऊल हे फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत आणि प्रताप नॉन स्ट्रायकर एंडला. हिमांशूच्या खात्यात या अगोदर विकेट गेली आहे. खडेकडे स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग बॉल मागे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल थर्ड मॅनला प्रवास करतोय आणि नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट येतो चौकार दाऊलच्या बॅट मधून. 4 धावा. बॉल डायव्हर्ट होतो आणि तो अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे. धावसंख्या 23. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक दाऊलचा आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता पण त्याचा प्रयत्न पडतो कमी आणि पडते 6 धावांची आम्ही बॅट. नो बकवास. सिक्सर. 6 धावा. झुकतोय तो म्हणजे स्वरा 11 राजवडी संघाकडे. कारण 9 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे आणि एका बाजूने दाऊलने आपला अटॅक चालू ठेवलेला आहे. 2 चेंडूंमध्ये त्याने 10 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्याचमुळे जरी 4 फलंदाज बाद झालेले आहेत तरी सुद्धा धावांचा पाठलाग करण्यासाठी मी तत्पर आहे. तीच तत्परता दाऊलची मागच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाली. पण हिमांशू पाहूया आता प्रत्युत्तर देतोय का, कारण पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळालाय आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर चौकार खर्च केलाय, षटकार खर्च केलाय. त्याचमुळे मला असं वाटतं की या षटकातला खर्च बऱ्यापैकी झालेला आहे आणि पुढच्या 3 चेंडूंवर पाहूया ते पुनरागमन तो करतोय का, की एका बाजूला दाऊल आपला खेळ तसाच सातत्याने पुढे घेऊन जातोय. धावसंख्या 29, 4 गडी बाद जिंकण्यासाठी आवश्यकता 13 ची. बॉल शिल्लक आहेत 9. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. हिमांशू तयार.
हलकस पदालित ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक पोहोचतो लॉंग ऑनचा एक सिंगल होते पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाहीये प्रताप यांचा नकार आहे कारण सिच्युएशन अंडर कंट्रोल असल्यामुळे धावचीतचा धोका पत्करत नाहीये प्रताप त्याचमुळे एक सिंगल कंप्लीट होते धावसंख्या पोहोचते 30 वर 4 गडी बाद जिंकण्यासाठी आता आवश्यकता 8 चेंडू आणि 12 धावा 8 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे त्याचमुळे या चेस कंप्लीट करावाच लागणार आहे संध्याकाळच्या सत्राची सुरुवात अशीच अपेक्षित होती साध्या प्रयत्न विचारत नाही तुमचे प्रयत्न हे मेहनतीचेच दिसले पाहिजे तीच मेहनत आता फलंदाज दाऊलची पाहायला मिळते हिमांशू बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट क्रॉस बॅटेड आपला फटका 440 वोल्टचा झटका इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय प्रताप आणि नवत्याचं होतं व्हायला वेळ हो लागत नाही व्यासपीठावर सन्मान्य कल्पेशजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक तर जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे पहिले षटक मला आठवते योगेश होळीकरचं ज्या षटकात 5 डॉट्स आले होते दुसरं षटक मला आठवते ज्याची सुरुवात 2 डॉट्सने झाली होती त्याचमुळे इतकी भन्नाट सुरुवात होऊनही एक गोलंदाज सुद्धा इतका महागडा ठरला तर मग प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे विजयाच्या दारात जाऊन बसतो असंच दिसते सध्याच्या घडीला स्वरा 11 राजावळी संघाच्या वतीने आपण जर पाहिलं तर पण तसंच षटक आता हाताळण्याची गरज आहे यानंतर सुद्धा गोलंदाजाला हिमांशूचा एक बॉल बाकी आहे शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला धावसंख्या 36 4 गडी बाद लेफ्टी बॅटर प्रताप ऑन स्ट्राइक कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत गल्लीचे बॉल स्टॉप करतायत एक सिंगल कंप्लीट होते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होते पण नकार दिलाय दाऊलने प्रतापला शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि शेवटच्या 6 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची 6 balls and 5 runs required to win team स्वरा 11 राजवळी सहा चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे व्यासपीठावर सन्माननीय कल्पेशजी पाटील आपण पाहतोय जयदीपजी पाटील देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर ऑन स्क्रीन आपण पाहतोय मुख्य आयोजक या स्पर्धेचे खासदार चषकाचे आणि आयोजन करताना अडचणी तर येतच राहतात पण तरी देखील सर्व गोष्टींना सांभाळत सर्व त्या परिस्थितींना तोंड देत हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते खासदार चषकाचं मागच्या 3 दिवसांमध्ये एक उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं त्याचमुळे आज देखील तसंच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळेल अशीच आम्हाला अपेक्षा आहे आणि पाहूया आता शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 5 धावा डिफेंड केल्या जातील का आणि जर डिफेंड केल्या 6 बॉल 5 धावा राईट 6 बॉल 5 धावा डिफेंड केल्या तर मग गोलंदाज लक्ष्मणची मिरवणूक नायगाव कोळीवाडापर्यंत नक्की पण पाहूया या ठिकाणी ते होते का लक्ष्मणकडे तो अनुभव आहे नो डाऊट अबाउट इट त्याच्या अनुभवाला तर तोडच नाहीये पण आता पाहूया समोर प्रताप हा देखील अनुभवाचा महामूर आहे षटकार म्हणून सामना जिंकवला तर कल्पेशजी पटेल यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस प्रतापसाठी जारी केलेलं आहे 6 चेंडूत जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे स्वरा 11 ला 6 चेंडूत 5 डिफेंड करायचे आहेत जियांशी 11 नायगाव कोळीवाडाला डिफेंड होतील की चेस होतील ते तर आता आपण पाहणार आहोतच पण ऑल द बेस्ट बोथ टीम सामना शेवटच्या षटकावर पोहोचलाय लक्ष्मण पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार खेचून सामना जिंकला प्रतापने आणि कल्पेशजी पाटील यांच्याकडून ते 2000 रुपयाचं बक्षीस जाईल प्रताप भैरला कॉंग्रॅच्युलेशन स्वरा 11 राजवळी
कॉंग्रॅच्युलेशन स्वरा 11 राजवळी. दीपेशजी दिंडेकर आपण व्यासपीठावर याचा आपला विशेष सन्मान कल्पेशजी पाटील यांच्या वतीने केला जाणार आहे. तसंच दिंडेकर बाबा आपण सुद्धा याचा आहे आपला सुद्धा विशेष सन्मान व्यासपीठावर कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दीपेशजी दिंडेकर आणि दिंडेकर बाबा आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण व्यासपीठावर यायचा आहे आपला सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे. खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका जे आर प्लीज. खेळपट्टीच्या बाजूला करा. तुम्हाला सराव करायचा खेळपट्टीच्या बाजूला करा. चला मॅकमिलन टॉस साठी लगेच या फास्ट. मला माहिती आहे उत्तन बॉईज चला लगेच या टॉस साठी प्लीज. उत्तन बॉईज जे आर स्पोर्ट्स दहिसर या ठिकाणी पोहोचलेला आहे. उत्तन बॉईज उत्तन आपण या टॉस साठी प्लीज. मुकेश जयस्वाल यांची ती एंट्री आहे. तर डीजे भाई उत्तन आपण टॉस साठी जे आर स्पोर्ट दहिसर रेडी आहे. आणि दीपेश दिंडेकर आणि दिंडेकर बाबा आपण या व्यासपीठावर आपला आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. आणि मनोरंजनाचा पुरस्कार प्रताप भोईर ज्यांनी 8 चेंडूंमध्ये 21 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलेलं आहे आणि धावा चेस केलाय. तर प्रताप भोईर ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. चला या प्रताप आपला मनोरंजनाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. सन्माननीय संभाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मनोरंजनाचा पुरस्कार वितरक जे महाडवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. तर सन्माननीय संभाजी शिंदे या आपल्या शुभ हस्ते आपण प्रताप यांना मनोरंजनाचा पुरस्कार देणार आहोत जे महाडवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. तर या प्रताप पुन्हा एकदा दिसला आज प्रतापचा तो प्रताप. यासाठी कित्येक चाहते त्यांचे आहेत. तो खेळ पाहण्यासाठी ते नेहमी आतुर असतात आणि प्रतापचा तो खेळ या फ्लडलाईट मध्ये सुद्धा स्वरा 11 राजवळी या संघासाठी पाहायला मिळाला. अभिनंदन प्रताप. चांगलं क्रिकेट नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडते. तुमचा चाहता वर्ग वाढतो आणि तेच उत्तम स्तराचं क्रिकेट प्रताप यांचं आज सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. प्रतापशी चर्चा करायला मला आवडेल. प्रताप गोलंदाजी मनासारखी झाली का? हो झाली मनासारखी झाली पण आमच्या 1-2 बॉलरने जरा मार खाला. मग आता फलंदाजी पहिल्या 2 षटकांची मनासारखी झाली का? नाही झाली पण मी कॉन्फिडन्स ठेवला मी आहे तिथपर्यंत मॅच जाणार नाही. कुठल्या क्षणाला वाटलं की सामना हातातून निसटतोय असं वाटलं होतं का मनामध्ये की पॉझिटिव्हच होतात? नाही इथपर्यंत मी ग्राउंडवर मला वाटतच नाही मॅच सुटणार. कल्पेशजी पाटील यांच्या वतीने जेव्हा 2000 रुपयांची अनाउन्समेंट झाली षटकार खेचून सामना जिंकवला तर म्हणजे अनाउन्समेंट होण्याच्या अगोदरच मनात विचार केला होता की षटकार खेचूनच मला फिनिश करायचंय? मी मारूनच केला होता. 1-2 ला बॉल डॉट गेले मला माहिती होतं. मारूनच खेळायचं. तर यस हा कॉन्फिडन्स प्रतापचा त्याला विशेष बनवतो आणि यस संघाचा एक महत्वपूर्ण हिस्सा बनवतो. तर प्रताप यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. आपण प्रिन्स न्यूज या युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा पाहतोय. खासदार चषक 2025 आपण काही क्षणात टॉस केला जाईल. डीजे भाई उत्तन वर्सेस जिया स्पोर्ट दहिसर. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. धन्यवाद.